नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून सुधागड तालुक्यातल्या नवघर शाळेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र TIFR मुंबई ह्या ठिकाणी सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक आणि सुधागडचे सुपुत्र करुण हंबीर यांच्या प्रत्यक्ष प्रयोगांच्या सादरीकरणामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं विज्ञानमय ठरलाय. करुण हंबीर यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि रंजक पद्धतीनं विविध वैज्ञानिक संकल्पना ह्या विद्यार्थ्यांच्या समोर मांडल्या आहेत. ह्यामध्ये प्रामुख्यानं हवेचा दाब आणि पोकळी, पाण्याची गती आणि शुद्धीकरण म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध पाण्याच्या रिलेटेड, वर्तुळाकार गती, अपकेंद्री बदल, बल, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि अभिकेंद्री म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, ध्वनी आणि लहरींचं शास्त्र, ऍसिड ह्या संदर्भातले प्रयोग आणि प्रात्यक्षिकं दाखवलेत. हंबीर यांनी फक्त प्रयोग दाखवले नाहीत तर त्यामागची वैज्ञानिक तत्व आणि निष्कर्ष सुद्धा मुलांच्या सहभागातून काढून घेतली आहेत. प्रयोगांमधील वैज्ञानिक गंमत अनुभवताना विद्यार्थी सुद्धा भारावून गेलेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका संगीता बैकर यांनी श्री करुण हंबीर यांचं स्वागत केलंय. विषय शिक्षिका वृषाली गुरव यांनी हंबीर सरांचा परिचय करून देताना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे यावरती प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे नेटकं सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केलंय. या विज्ञान सोहळ्यासाठी केंद्रप्रमुख अनिल राणे हे उपस्थित होते. तसंच केंद्रातील आसरे कासारवाडी मुख्याध्यापक श्री प्रशांत गुरव आणि भालगुल शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा ह्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं भाग घेतलेला होता. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक रुपाली लेंडवे आणि अंकिता जाधव यांनी सुद्धा विशेष परिश्रम घेतलेत. दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा वापर आणि त्यामागची कार्यकारणभाव समजली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा विज्ञानाविषयीची गोडी वाढायला मदत झाली आहे, अशी भावना ह्यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली. आणि याला 1 2 3 झोके दे आणि गोल गोल फिरव, बघूया काय होतंय. थोडंसं पुढे हो, थोडंसं पुढे इथे. बस बस. शाबाश. बस थांबव. अरे वा वा. काय ना म्हणाला? वेदांसाठी टाळ्या. वेदांतनी अशी पकडली आणि सरळ अशी बकेट फिरवली. पाणी तर आहे ना बकेट मध्ये, पाणी पडत का नाही? थांबा, एक आली. स्पीड मध्ये फिरत होता म्हणून. बरं ठीक आहे. एअर प्रेशर मुळे म्हणजे हवेच्या दाबामुळे बनतोय. चला पुढे.